मित्रांनो, क्लास 11 मॅथेमॅटिक्सच्या या लेक्चर सिरीजमध्ये तुमचं स्वागत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण क्लास 11 मॅथेमॅटिक्समधील चॅप्टर 5 सेट्स अँड रिलेशन्स ह्या चॅप्टरमधील ह्या कन्सेप्ट शिकणार आहोत. रिप्रेझेंटेशन ऑफ सेट, टाइप्स ऑफ सेट आणि ऑपरेशन्स ऑन सेट. चला तर मग बघूया. मित्रांनो, सेट म्हणजे काय? काय वाटतं तुम्हाला? काय असेल सेट? सेट म्हणजे कलेक्शन. मग ते कसलेही असू दे. समजा मी तुम्हाला म्हटलं माझ्याकडे 5 कलर पेनचा सेट आहे. मग ते कोणते कलर पेन माझ्याकडे आहेत? समजा मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे 5 कलर पेन आहेत. ते आहेत ब्ल्यू, ब्लॅक, येलो, रेड अँड ग्रीन. तर हे जे माझं कलेक्शन आहे याला काय म्हणतात? संच म्हणजेच सेट. अजून तुम्हाला उदाहरण द्यायचं तर तुमच्या घरात कडधान्य असतात, बरोबर? कोणती कोणती कडधान्य असतात? आता माझ्या घरात जे कडधान्य आहेत ते आहेत मसूर आहे माझ्याकडे, उडीद आहे, माझ्याकडे अजून हरभरा पण आहे. बस, माझ्याकडे सध्या तर 3च कडधान्य आहेत. तर हा पण एक माझा आहे सेट. हे पण तर कलेक्शनच आहे, बरोबर? हे धान्यांचं कलेक्शन आहे, हे पेनचं कलेक्शन आहे. त्यानंतर पुढचं आणखी एक्झाम्पल द्यायचं तर तुमच्या घरातले फॅमिली मेंबर्स. आता तुमचे फॅमिली मेंबर्स तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे? तुमच्या फॅमिलीमध्ये आहेत एक तर तुम्ही, मग आले तुमची आई, बाबा, भाऊ, बहीण, बरोबर? हे 5 वेगवेगळे माणसं आहेत. तुम्ही, आई, बाबा, भाऊ, बहीण. पण यांची मिळून एक फॅमिली झाली आणि तुम्ही एका संचात राहतात. त्या संचाचं नाव आहे फॅमिली. समजलं? आता अजून एक तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं, चालतं बोलतं एक्झाम्पल देते तुम्हाला. कोविड-19 पॉझिटिव्ह पेशंट इन मुंबई. आता मुंबईमध्ये कोविड-19 पॉझिटिव्ह पेशंट किती असतील? असतील जवळपास 1 लाख, बरोबर? तर त्या 1 लाख लोकांना समजा आपण एकत्र केलं तर त्यांचा एक संच होणार, बरोबर? आता त्यांची नावं तर मला माहित नाही, पण त्या 1 लाख लोकांचा मिळून पण एक संच तयार होतो. आता संच ही कन्सेप्ट तुम्हाला समजली? संच म्हणजे कलेक्शन ऑफ सम वेल डिफाइंड ऑब्जेक्ट. आता वेल डिफाइंड का म्हटलं मी? वेल डिफाइंड यासाठी कारण समजा मी तुम्हाला अजून एक्झाम्पल द्यायचा विचार केला. समजा मी तुम्हाला आणखी काही एक्झाम्पल दिले, यात बघू आपण. समजा आपण हे एक्झाम्पल बघितले, हॅपी पीपल इन युअर टाउन. आता मला सांगा तुमच्या टाउन मध्ये कोण हॅपी आहे? अहो, असतीलही हॅपी पीपल, पण तुमच्या नजरेतले हॅपी पीपल आणि माझ्या नजरेतले हॅपी पीपल दोन्ही वेगवेगळे आहेत, बरोबर? आता माझ्या अकॉर्डिंग पर्सन ए हा हॅपी पीपल असेल, पण तुमच्या अकॉर्डिंग पर्सन ए हॅपी पीपल नसेलही. म्हणून हॅपी पीपल ही एक रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे, ही एक वेल डिफाइंड कन्सेप्ट नाही, बरोबर? तसंच आपण बघितलं तर क्लेवर स्टुडंटची पण अशीच कन्सेप्ट आहे. क्लेवर स्टुडंट, आता तुम्हाला वाटत असेल की शामू हा एक क्लेवर आहे, पण मला वाटत असेल शामू क्लेवर नाहीये, रामू क्लेवर आहे, असंही मला वाटू शकतं. त्यामुळे क्लेवर स्टुडंट ही गोष्ट आपण प्रॉपरली डिफाईन करू शकत नाही. म्हणून हॅपी पीपल, क्लेव्हर पीपल ह्या झाल्या रिलेटिव्ह कन्सेप्ट्स, बरोबर? म्हणून जेव्हा पण सेटमध्ये रिलेटिव्ह कन्सेप्ट येतात तेव्हा आपण त्याला सेट म्हणत नाही. सेटसाठी तुमच्या कलेक्शनमध्ये वेल डिफाइंड ऑब्जेक्ट असायला पाहिजे. समजलं आता?
तर माझ्या सेटची डेफिनेशन काय झाली? कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स. तर इथपर्यंत समजलं तुम्हाला? आता पुढचं बघू. आता तुम्हाला हे तर समजलं की सेट काय असतो, बरोबर? तर सेट आहे माझा कलर पेन आणि त्याचे मेंबर्स आहेत ब्ल्यू, ब्लॅक, येलो, रेड, ग्रीन पेन, बरोबर? तर आता हे जे तुमचे सेटचे मेंबर्स आहेत, याला तुम्ही काय काय म्हणू शकतात? याला एक तर तुम्ही मेंबर्स पण म्हणू शकतात, नाहीतर तुम्ही याला म्हणू शकतात इलेमेंट्स म्हणू शकतात. तुम्ही म्हणू शकतात हे या सेटचे एलिमेंट आहेत, किंवा तुम्ही याला ऑब्जेक्ट पण म्हणू शकतात. समजलं? आता समजा तुम्हाला लिहायचं असेल की ब्लॅक हा माझ्या कलर पेनच्या सेटचा भाग आहे, ते मी कसं लिहिणार? ते लिहिण्यासाठी मी काय करणार? आता एवढी मोठी लाईन तर मी नाही लिहू शकत, बरोबर आहे? त्यामुळे ही गोष्ट लिहिण्यासाठी मी एका सिम्बॉलचा वापर करते. त्या सिम्बॉल आहे हे, याला म्हणतात बिलॉंग टू. बिलॉंग टू म्हणजे चा घटक आहे. समजलं? तर मग मला जर म्हणायचं असेल ब्लॅक कलर पेन हा माझ्या कलर पेनच्या संचाचा घटक आहे, तर ही गोष्ट मी कशी लिहिणार? ही गोष्ट मी लिहिणार ब्लॅक कलर पेन बिलॉंग्स टू कलर पेन सेट. आता ही बघा, आता हे पण खूप मोठं झालं, बरोबर? त्यापेक्षा मी काय करेल, हा जो माझा कलर पेनचा सेट आहे, ह्या सेटला मी एक नाव देणार. सपोज मी ह्या पेनच्या सेटला नाव दिलं ए. मग मी काय सांगेल, आता ह्या कलर पेनच्या सेटला मी ए म्हटलं, तर मी म्हणेल ब्लॅक कलर पेन बिलॉंग्स टू ए. समजलं? तर आता सेटला नाव देताना हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवायला हवं की ते एक कॅपिटल अल्फाबेटच असायला हवं. मग ते ए असेल, बी असेल, सी असेल, झेड असेल, एक्स असेल, पण सेटला नाव देताना सेटचं नाव नेहमी कॅपिटल अल्फाबेट असेल. आणि जेव्हा तुम्ही सेटच्या मेंबरची गोष्ट करतात, समजा तुमचा सेट ए आहे आणि त्यामध्ये तुम्ही काही मेंबर्स लिहिले, त्या मेंबर्सला जर तुम्हाला डिफाईन करायचं असेल तर ते नेहमी स्मॉल लेटरने डिफाईन करायचं. मग ते एक्स असेल, वाय असेल, झेड असेल, ते नेहमी स्मॉल अल्फाबेट असेल. ही गोष्ट समजली? तर आता आपण पुढच्या कन्सेप्टकडे वळूया. पुढच्या कन्सेप्टकडे वळण्याआधी आपण काही एक्झाम्पल्स बघूया. काही अजून एक्झाम्पल्स बघूया आपण. तर मी तुम्हाला समजा सांगितलं की माझ्याकडे एक सेट आहे, त्या सेटमध्ये आहेत माझे वॉवेल्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट. इंग्लिश अल्फाबेटमध्ये जे वॉवेल्स आहेत ते त्या माझ्या सेटमध्ये आहे. मग तो माझा सेट आहे वॉवेल्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट. मग ह्या सेटचे मेंबर्स काय काय येणार? आता वॉवेल्स कोणते कोणते आहेत आपल्याकडे इंग्लिश अल्फाबेटचे? ते आहेत ए, ई, आय, ओ, यू, बरोबर? आता पुढचे अजून आपण 2-3 एक्झाम्पल बघूया. पुढचं एक्झाम्पल घेऊया नॅचरल नंबर बिटवीन 2 and 3. नॅचरल नंबर बिटवीन 2 and 3. आता मला सांगा 2 आणि 3च्या मधला नॅचरल नंबर कोणता आहे? मला त्याआधी सांगा नॅचरल नंबर काय असतं? नॅचरल नंबर असतो, नॅचरल नंबर 1 पासून सुरू होतात, 1, 2, 3, 4 आणि त्याच्या पुढचे सगळे हे असतात माझे नॅचरल नंबर. आता नॅचरल नंबर 2 आणि 3च्या मध्ये कोणता नॅचरल नंबर आहे? कोणताच नाही, बरोबर? 2च्या नंतर डायरेक्ट 3 येतो, त्यामुळे 2 आणि 3च्या मध्ये नॅचरल नंबर नाही. मग मी इथे काय करायचं? मी याला रिकामं सोडते.
ठीक आहे. आता पुढचं एक्झाम्पल बघू. पुढचं एक्झाम्पल म्हणजे स्टार इन आवर सोलर सिस्टम. स्टार इन आवर सोलर सिस्टम कोण आहे बरं? आपल्या सूर्यमालेत कोण कोण आहेत? आपल्या सूर्यमालेत 9 ग्रह आहेत आणि एक तारा आहे. मग माझ्या ह्या सेटचे मेंबर कोण कोण येणार? माझ्या सेटमध्ये एकच मेंबर आहे, तो म्हणजे एकच तारा आहे आपल्या सूर्यमालेत, बरोबर? तर माझ्या या संचाचा मेंबर कोण आहे? सूर्य, बरोबर? सन, एकच गोष्ट आहे, सूर्यालाच सन लिहिलंय मी. ठीक आहे. आणि आपण लास्ट एक एक्झाम्पल बघू. लास्ट एक्झाम्पल, सेट ऑफ नॅचरल नंबर्स. काय आहे? आत्ताच एक्सप्लेन केलं ना मी तुम्हाला की नॅचरल नंबरचा सेट काय आहे? 1 2 3 4 5 6 7 आणि त्याच्या पुढचे खूप सारे नॅचरल नंबर आहेत. तर आता हे झाले माझे सेट. ठीक आहे. तर आता तुम्हाला मी थोड्याच वेळापूर्वी शिकवलं की सेटला नाव कसं देतो आपण? कॅपिटल अल्फाबेटने देतो ना. तर आपण काय करूया, या आपल्या सगळ्या सेट्सला नाव देऊया. काय नाव द्यायचं बरं? याला आपण नाव देऊ ई, कॅपिटल ई. याला नाव देऊ कॅपिटल एफ. याला नाव देऊ कॅपिटल सी, चालेल? आणि याला नाव देऊ कॅपिटल, बोला, एन. ठीक आहे. तर आता हे माझे सेट आहे. हा माझा सेट ई आहे, हा माझा सेट एफ आहे, हा माझा सेट सी आहे, हा माझा सेट एन आहे. तर इथपर्यंत समजलं तुम्हाला? आता हे सेट तर लिहिले आपण, पण प्रत्येक वेळेस हे असं रॅन्डमली लिहिलं तर मग प्रॉब्लेम होणार, बरोबर? मॅथेमॅटिक्स मध्ये सगळ्या गोष्टी एका विशिष्ट पद्धतीने रिप्रेझेंट केलेल्या असतात आणि त्याचं खूप महत्व असतं. तर आपल्याला सेट रिप्रेझेंट करायला पण हवं. म्हणजे तुम्ही सेट जर व्यवस्थित पद्धतीने रिप्रेझेंट केले तर त्याच्यावर ऑपरेशन करणं पण इझी होणार, बरोबर? तर मग आपण शिकूया सेटला रिप्रेझेंट करण्याच्या काय काय पद्धती आहे. तर सेटला रिप्रेझेंट करण्याच्या 3 पद्धती आहेत. एक आहे रोस्टर और टॅब्युलर मेथड, याला लिस्ट मेथड पण म्हणतात. त्यानंतर आहे सेट बिल्डर और रूल मेथड आणि तिसरी मेथड आहे वेन डायग्राम. आता याला आपण ब्रीफली बघूया काय आहेत या मेथड. तर माझी जी रोस्टर मेथड आहे, रोस्टर मेथड मध्ये काय असतं, तुमचा जो कोणता सेट आहे त्याला रिप्रेझेंट करायला तुम्ही काय करतात, सेट नेम, सेटचं नाव लिहितात, मध्ये इक्वल टू चं साइन काढतात, मग तुम्ही कर्ली ब्रेस काढतात. कर्ली ब्रेसच्या आतमध्ये तुम्ही त्या सेटचे मेंबर्स लिहितात. हा पहिला मेंबर, हा दुसरा मेंबर, हा तिसरा मेंबर आणि जितके मेंबर्स असतील ते. आणि तुमचे मेंबर लिहून कंप्लीट झाल्यावर तुम्ही हा कर्ली ब्रेस क्लोज करता. ठीक आहे. तर या फॉर्म मध्ये लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या प्रत्येक मेंबरच्या मध्ये तुम्ही एक स्वल्प विराम टाकतात, कॉमा. हे टाकणं इम्पॉर्टंट आहे. तर ही जी पद्धत आहे, अशा पद्धतीत जो सेट लिहिला जातो, तर ह्या पद्धतीला म्हणतात रोस्टर मेथड किंवा लिस्ट मेथड. तर आपण बघूया आपले सेट रोस्टर मेथड मध्ये कसे लिहिता येतील. आता हा माझा सेट आहे ई, तर याला रोस्टर मेथड मध्ये कसं लिहिणार मी? ई इज इक्वल टू कर्ली ब्रेस ए कॉमा ई कॉमा आय कॉमा ओ कॉमा यू, कर्ली ब्रेस क्लोज्ड. तर हा जो फॉर्म आहे याला म्हणायचं रोस्टर मेथड. त्याच्यानंतर नॅचरल नंबर बिटवीन 2 and 3, या सेटमध्ये तर काहीच नाहीये, तर मी याला काय करणार, ई इज इक्वल टू कर्ली ब्रेस आतमध्ये रिकामं ठेवणार, काहीच नाहीये ना, मग त्याला रिकामं ठेवणार. पुढचा आहे स्टार्स इन अवर सोलर सिस्टम.
सॉरी, इथे मी ई लिहिला, हा ऍक्च्युली माझा सेट आहे एफ. त्यानंतर हा माझा सेट आहे सी. सी इज इक्वल टू, यात किती मेंबर्स आहेत माझे? एक मेंबर आहे, बरोबर. त्याला मी लिहिणार सन आणि कर्ली ब्रेस क्लोज्ड. त्यानंतर आहे सेट ऑफ नॅचरल नंबर. याला कसं लिहिणार मी? एन इज इक्वल टू 1 2 3 4 आणि डॉट 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 आणि कर्ली ब्रेस क्लोज्ड. आता इथे डॉट डॉट का दिले मी? कारण की हा खूप लांब सेट आहे. ठीक आहे. आता पुढची मेथड आहे आपली सेट बिल्डर किंवा रूल मेथड. आता बघूया आपण सेट बिल्डर मेथड कशी वापरतात. तर मित्रांनो, सेट बिल्डर मेथड कशासाठी वापरतात? सेट बिल्डर मेथड मध्ये काय करतात? समजा आता तुम्ही लास्टचे एक्झाम्पल बघा. यामध्ये खूप सारे नंबर्स आहेत, बरोबर, आणि हे नंबर लिहिणं डिफिकल्ट आहे. किंवा मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल सांगितलं होतं की COVID-19 पीपल इन मुंबई, COVID-19 पॉझिटिव्ह पीपल इन मुंबई. आता ते समजा 1,00,000 लोक आहेत. आता 1,00,000 लोकांचा समजा मी असं लिस्ट बनवत बसली तर मला अख्खे 2 दिवस लागायचे. डिफिकल्ट आहे ना लिहिणं. तर त्या तुम्ही सेट बिल्डर मेथड मध्ये काय करतात? सेट बिल्डर मेथड मध्ये तुम्ही काय करतात? तुम्ही सेटचं नाव लिहितात. सेट नेम इज इक्वल टू, तुम्ही कर्ली ब्रेस काढतात आणि ह्या कर्ली ब्रेसेस मध्ये तुम्ही काय लिहितात? ह्या सेटचे जे मेंबर्स आहेत त्यांची कॉमन प्रॉपर्टी तुम्ही मेन्शन करतात. कॉमन प्रॉपर्टी म्हणजे आता माझा सेट ई आहे, त्याच्यात कॉमन प्रॉपर्टी काय आहे? सगळे इंग्लिश अल्फाबेट वॉवेल्स आहेत, बरोबर. तर तुम्हाला मी सांगितलं की COVID-19 पॉझिटिव्ह पीपल इन मुंबई, त्यांची कॉमन प्रॉपर्टी काय आहेत? सगळ्यांना COVID-19 आहे. तर तुम्ही काय करतात? सेट नेम इज इक्वल टू, तुम्ही मेंबरला एक्स ने डिनोट करतात. तुम्ही सांगतात की ह्यातला सगळा मेंबर माझा एक्स आहे. एक्स सच दॅट, माझा एक्स मेंबर असा आहे की एक्स हा काहीतरी, मग तुम्ही लिहितात त्याची कॉमन प्रॉपर्टी. एक्स हा इंग्लिश वॉवेलचा घटक आहे, किंवा एक्स हा COVID-19 पॉझिटिव्ह पीपल आहे, किंवा अजून काही. आणि जर जर गरज असेल तर एक्स ची रेंज पण तुम्ही डिफाईन करतात की एक्स माझा 1 ते 100च्या मध्ये आहे, सपोज काहीतरी असं जर गरज असेल तर. तर ही जी मेथड आहे प्रॉपर्टीद्वारे संचाला डिनोट करण्याची, हिला म्हणतात सेट बिल्डर मेथड. समजलं? आता आपण हे आपले जे सेट आहेत त्यांना सेट बिल्डर मेथड मध्ये कसं लिहायचं ते पाहू. तर माझा पहिला सेट आहे. आता ह्यामध्ये माझ्या मेंबर्सची कॉमन प्रॉपर्टी काय आहे? सगळे इंग्लिशचे वॉवेल्स आहेत, बरोबर. मग मी काय लिहिणार? ई इज इक्वल टू ब्रेसेस मध्ये एक्स सच दॅट एक्स इज वॉवेल इन इंग्लिश अल्फाबेट. ही गोष्ट समजली तुम्हाला? आणि कर्ली ब्रेस क्लोज्ड. पुढचा सेट आहे माझा नॅचरल नंबर बिटवीन 2 अँड 3. या सेटला मी कसं लिहिणार? एफ इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज नॅचरल नंबर. आणि एक्स माझा कुठून कुठपर्यंत आहे? एक्स माझा आहे, एक्स माझा 2 पेक्षा मोठा आहे आणि 3 पेक्षा लहान आहे. ही प्रॉपर्टी मेन्शन झाली. मग मी कर्ली ब्रेस क्लोज करणार. त्यानंतर पुढचा सेट आहे सी. सी इज इक्वल टू एक्स such that x is what? X is star in our solar system. समजलं? त्यानंतर आहे सेट ऑफ नॅचरल नंबर. ते कसं लिहिणार? n is equal to x such that x is नॅचरल नंबर. तर ही गोष्ट समजली सेट बिल्डर फॉर्म कसा लिहायचा ते. आता आणखी एक आहे
ते म्हणजे आणखी एक मेथड आहे सेट रिप्रेझेंट करायची, ती म्हणजे वेन डायग्राम. बरोबर, इथे आपण बघितलं होतं ना, आपण रोस्टर मेथड बघितली, आपण सेट बिल्डर मेथड बघितली, आता आपण बघणार वेन डायग्राम. आता वेन डायग्राम मध्ये काय असतं, तुम्हाला जो कोणता सेट लिहायचा आहे त्याला तुम्ही एका आकृतीमध्ये लिहितात. मग तुम्ही ट्रायंगल घेणार, स्क्वेअर घेणार, वर्तुळ घेणार किंवा काहीतरी रॅन्डम ढग काढणार. म्हणजे तुमचे जे सेटचे मेंबर आहे हे तुम्ही या आकृतीमध्ये बंद करतात. म्हणजे समजा मी तुम्हाला सांगितलं माझा सेट ए आहे आणि त्याचे मेंबर्स आहे ए बी सी डी, आणि या सेटला तुम्ही वेन डायग्राम मध्ये लिहा. ते कसं लिहिणार तुम्ही, ह्या सेटला मी बोलणार ए, ह्या त्रिकोणाला मी बोलणार ए, हा माझा सेट आहे, आणि या सेटचे माझे मेंबर्स आहेत ए बी सी डी. समजलं? तर ह्या फॉर्म मध्ये जो सेट लिहिला जातो तर ह्या फॉर्मला म्हणतात वेन डायग्राम. तर आपण आपल्या एक्झाम्पल्सला बघूया एकदा. वॉवेल्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट, याला मी त्रिकोण काढू. ठीक आहे, त्रिकोण काढला. हा आहे माझा सेट ई, आणि यामध्ये मी याचे मेंबर्स लिहिणार. याचे मेंबर्स आहे ए ई आय ओ यू. पुढचा आहे नॅचरल नंबर बिटवीन 2 and 3, याला मी काढते, स्क्वेअर काढते. आता यामध्ये तर याला मी नाव दिलं एफ. आता यामध्ये तर काहीच नाहीये त्यामुळे मी याला रिकामं सोडते. त्यानंतर आहे स्टार इन अवर सोलर सिस्टम, याला मी षटकोन काढू. ठीक आहे, हा झाला माझा षटकोन. यातले मेंबर्स काय आहेत, सन, एकच मेंबर आहे. त्यानंतर सेट ऑफ नॅचरल नंबर, याला मी गोल काढते. आता नॅचरल नंबरच्या सेट मध्ये किती नंबर आहेत, 1 2 3 4 5 आणि खूप सारे. हा माझा सेट होता सी आणि हा माझा सेट आहे एन. तर ह्या रिप्रेझेंटेशनला म्हणतात वेन डायग्राम. ही गोष्ट समजली तुम्हाला आता? तर आतापर्यंत आपण काय काय शिकलो, सेटला रिप्रेझेंट करायच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहे त्या आपण शिकलो. बरोबर, आता पुढची कन्सेप्ट बघू आपण. सेट बिल्डर मेथड बघितली आपण, वेन डायग्राम बघितली. आता आपण बघू नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट काय असतात, तुमचा जो कोणता सेट आहे त्या सेट मध्ये किती नंबर आहे त्याला म्हणतात नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट. आता तुमचा आणि त्याला कसं डिनोट करतात, एन ऑफ सेट नेम. हे आहे नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट. तर समजा मी तुम्हाला सेट दिला ए इज इक्वल टू ए बी सी डी ई एफ, आणि मी तुम्हाला सांगितलं व्हॉट इज एन ऑफ ए. तुमचा आन्सर काय असेल, याच्यामध्ये किती नंबर आहेत, किती मेंबर्स आहे याच्यामध्ये, 1 2 3 4 5 6. मग एन ऑफ ए माझा काय असणार, 6. ही कन्सेप्ट समजली तुम्हाला? मग याच्यामध्ये माझा एन ऑफ ई काय असणार, माझा एन ऑफ ई आहे, किती मेंबर्स आहेत, 1 2 3 4 5. एन ऑफ ई इज 5. देन व्हॉट इज एन ऑफ एफ, एन ऑफ एफ इज 0 मेंबर्स आहे, एन ऑफ एफ इज 0. त्यानंतर आहे एन ऑफ सी, एन ऑफ सी इज 1. and what is n of n? आता नॅचरल नंबर किती आहे, 1000 पर्यंत थांबतात, नाही. 10,000 पर्यंत नाही, त्याच्यावरती पण आहेत. 1 लाख, 1 करोड, 10 करोड, बापरे खूप सारे आहेत. म्हणजे खूप सारे नॅचरल नंबर आहे जे मी काउंटही करू शकत नाही. तर ज्या गोष्टी मी काउंट नाही करू शकत त्याला आपण म्हणतो इनफायनाईट. फायनाईट आणि इनफायनाईट ही कन्सेप्ट काय आहे, फायनाईट म्हणजे जे आपण काउंट करू शकतो, कॅन बी काउंटेबल.
आणि इनफायनाईट काय आहे? कॅन नॉट काउंट. तर आता नॅचरल नंबर मी काउंट नाही करू शकत, म्हणून नंबर ऑफ नॅचरल नंबर काय आहेत माझे? इनफायनाईट. आता इनफायनाईटला डिनोट करण्यासाठी हा सिम्बॉल वापरतात. ह्या सिम्बॉलचा अर्थ आहे इनफायनाईट. समजलं? मग एन काय असणार माझा? इनफायनाईट. आय होप तुम्हाला आतापर्यंतच्या सगळ्या कन्सेप्ट समजल्या असतील. तर आपण हे पण शिकलो आहोत. तर मित्रांनो, हे जे आपण सेट बघितले, यामध्ये तुमचा जो सेट ई आहे तो काय सेट आहे? त्याच्यामध्ये फायनाईट नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत, बरोबर? मग ह्या सेटला मी म्हणणार फायनाईट सेट, कारण त्यातले मेंबर्स मी मोजू शकते. सिमिलरली तसंच बघायचं गेलं तर सेट एन मधले मेंबर्स मी मोजू शकत नाही, म्हणून एन हा माझा काय आहे? इनफायनाईट सेट आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे आता हा माझा जो सी आहे, या सी मध्ये माझा एकच मेंबर आहे, बरोबर? तर ज्या सेटमध्ये माझा फक्त एकच मेंबर असतो त्याला म्हणायचं सिंगलटन सेट. सिंगलटन, एक नंबरी सेट. समजलं? आणि ज्या सेटमध्ये काहीच नाहीये, सेट रिकामा आहे. रिकामा म्हणजे एम्प्टी. रिकाम्या सेटला काय म्हणायचं? एम्प्टी सेट. ज्या सेटमध्ये 0 मेंबर्स आहे त्याला म्हणायचं एम्प्टी सेट. तर ह्या कन्सेप्ट तुमच्या पुस्तकात पण आहेत, तुम्ही बघू शकता. एम्प्टी सेट आपण बघितलं, रिकामा सेट. त्यानंतर आहे सिंगलटन सेट. त्यानंतर आहे फायनाईट सेट, हा पण आपण बघितला. आणि त्यानंतर आपण बघितला इनफायनाईट सेट. आता पुढची कन्सेप्ट आहे सबसेट. ही कन्सेप्ट बघू आपण काय आहे. सबसेट. आता सबसेट म्हणजे काय? सबसेटची डेफिनेशन आपण बघू एकदा. सबसेटची डेफिनेशन आहे अ सेट A is said to be subset of B if every element in set A is also an element of set B. आणि त्याला कसं लिहितात? A आणि हे साइन B. चला तर मग बघू. तर सबसेट साठी हे साइन वापरतात. या साइनला म्हणायचं, हे साइन कशासाठी वापरतात? सबसेट. याला मी वेगळा कलर वापरते म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. हे साइन आहे तुमचं सबसेटचं. तर माझी डेफिनेशन काय म्हणते? तुमचा सेट ए आहे, त्यातले जे मेंबर्स आहेत कोणते असू दे, ए बी सी डी, आणि तुमचा सेट बी आहे, त्या सेटचे काही मेंबर्स आहेत. जर तुमच्या सेट ए मधले सगळे मेंबर सेट बी मध्ये असतील तर ए ला म्हणायचं की ए बी चा सबसेट आहे. मग माझे बी चे मेंबर मध्ये कोणते कोणते मेंबर येणार? ए बी सी डी, आणि त्या व्यतिरिक्त पण काही मेंबर्स असू शकतात, ई सपोज. तर ह्या केस मध्ये तुम्ही बघू शकता, माझ्या सेट ए मधले, माझ्या सेट मध्ये ए आहे तो बी मध्ये आहे, बी पण माझा बी मध्ये आहे, सी माझा बी मध्ये आहे आणि डी पण माझा बी मध्ये आहे. ह्या केस मध्ये माझ्या ए चे सगळे मेंबर्स सेट बी मध्ये आहेत, म्हणून मी काय म्हणणार? ए हा माझ्या बी चा सबसेट आहे. अजून आणखी समजा तुमचा सेट सी असता, सी इज इक्वल टू ए बी सी डी. ह्या केस मध्ये पण तुमच्या सेट ए चे मेंबर सगळे सी मध्ये आहेत, बरोबर? ह्या केस मध्ये पण ए तुमच्या सी चा सबसेट आहे. त्यानंतर तुम्हाला मी घेतला सेट डी. डी चे मेंबर आहे एफ, झेड, जी, बी, ई, ए, सी, डी. या केस मध्ये पण तुम्ही चेक करा. आता तुमच्या सेट ए मध्ये आहे ए, सेट डी मध्ये आहे का? हो आहे. त्यानंतर तुमचा सेट ए मध्ये आहे बी,
बी तुमचा यात आहे का? आहे. तुमच्या सेट ए मध्ये आहे सी, डी मध्ये आहे का? आहे. तुमच्या सेट मध्ये आहे डी, डी याच्यात आहे का? आहे. त्यामुळे सेट ए चे सगळे मेंबर तुमचे सेट डी मध्ये आहे, म्हणून ए तुमच्या डी चा सबसेट आहे. अजून काही एक्झाम्पल बघूया आपण. समजा तुम्हाला अजून एक सेट दिला मी एक्स. एक्स सेटचे मेंबर आहे ए सी ई एफ. आता या केसमध्ये तुमचा ए एक्स मध्ये आहे. सी तुमचा बी तुमच्या एक्स मध्ये आहे? नाहीये. सी तुमच्या एक्स मध्ये आहे. डी तुमच्या एक्स मध्ये आहे? नाहीये. या केसमध्ये ए चे सगळे मेंबर्स एक्स मध्ये नाहीये, म्हणून ए एक्सचा सबसेट आहे का? नाही. ए माझ्या एक्सचा सबसेट नाही. आणि नाही म्हणायचं असेल तर तुम्ही त्या सिम्बॉलवर एक काट मारणार. ही गोष्ट समजली? तर ठीक आहे, तुम्हाला सबसेट ही कन्सेप्ट समजली. तर तुमचा ए हा जेव्हा बी चा सबसेट आहे असं आपण म्हणतो, तेव्हा बी ला काय म्हणतात? बी ला म्हणतात सुपर सेट. ही कन्सेप्ट आपण बघू. हे बघा, what is superset? Superset is if A is subset of B, then B is called superset of A. म्हणजे A जर B चा सबसेट असेल तर B आहे सुपर सेट ऑफ A. ठीक आहे? तर तुम्हाला सबसेट आणि सुपरसेट ही गोष्ट समजली. तर तुम्हाला सबसेट मध्येच आणखी मला काही सांगायचंय. समजा मी तुम्हाला सांगितलं, सेम एक्झाम्पल आपण घेऊया. एक मिनिट मी हे रफ करते. ठीक आहे. तर तुमचा सेट ए होता ए बी सी डी, बरोबर. तर तुमचा आणि समजा तुमच्या बी मध्ये ए बी सी डी हे चारही मेंबर असतील. ह्या केसमध्ये तुम्ही ए ला बी चा सबसेट म्हणतात, बरोबर. पण यामध्ये समजा मी एकही नंबर एक्स्ट्रा वाढवला, म्हणजे ह्या चार मेंबर्स व्यतिरिक्त ह्या दुसऱ्या सेटमध्ये एकही मेंबर जर एक्स्ट्रा असेल, सपोज ई, तर या सेटला म्हणायचं प्रॉपर सबसेट ऑफ बी. म्हणजे ए तुमचा प्रॉपर सबसेट आहे आणि प्रॉपर सबसेट साठी जे साइन असतं ते हे असतं. त्यामध्ये हे साइन जे खालची जी रेष असते ती नसते. तर जेव्हा तुम्ही ही खालची रेष काढून टाकता, तेव्हा आपण त्याला म्हणतो प्रॉपर सबसेट. समजलं? मग प्रॉपर सबसेट केव्हा म्हणायचं? जेव्हा तुमच्या ए मधले मेंबर हे बी मध्ये तर आहेत, पण त्या व्यतिरिक्तही बी मध्ये अजून मेंबर आहेत, तेव्हा त्याला म्हणायचं ए इज प्रॉपर सबसेट ऑफ बी. आय होप तुम्हाला ही गोष्ट समजली असेल. तर माझी डेफिनेशन काय आहे प्रॉपर सबसेटची? A non-empty set A is said to be proper subset of B if all elements of set A are in set B. A चे सगळे एलिमेंट B च्या सेट मध्ये आहेत आणि and at least one element of B is not in A. B मध्ये at least कमीत कमी असा एक एलिमेंट आहे जो A मध्ये नाहीये. त्या केसमध्ये ए सबसेट बी याला आपण ए इज प्रॉपर सबसेट ऑफ बी पण म्हणू शकतो. तर ही गोष्ट तुम्हाला समजली? गुड. नेक्स्ट कन्सेप्ट आहे पॉवर सेट. आता पॉवर सेट काय असतं?
पॉवर सेट, चला बघूया आपण पॉवर सेट काय आहे. पॉवर सेट. आता पॉवर सेट कशाला म्हणायचं? तुमच्याकडे एक सेट आहे, ठीक आहे, तर त्या सेटचे मॅक्सिमम किती सबसेट असू शकतात. त्या सगळ्या सेटचा संच केला तर त्याला म्हणायचं पॉवर सेट. आता कसं ते एक्झाम्पलनेच बघू आपण. समजा मी तुम्हाला दिला सेट ए. सेट ए आहे माझा ए बी सी, ठीक आहे. तर आता माझ्या सेट ए चे सबसेट काय काय असू शकतात? फक्त ए पण माझ्या एक सबसेट असू शकतो, बरोबर. मग त्याला काहीतरी नाव देऊ आपण. दुसरा सबसेट काय असू शकतो? बी, बरोबर. तिसरा सबसेट असू शकतो सी, फक्त सी. त्यानंतर दोन मेंबरचा मिळून पण एक सबसेट होऊ शकतो, ए आणि बी. त्यानंतर बी आणि सी चा मिळून पण एक सबसेट होऊ शकतो. त्यानंतर ए आणि सी चा पण मिळून एक सबसेट होऊ शकतो. त्यानंतर ए बी सी हा जो सेट आहे हा पण एक सबसेट आहे ए चा, राईट. त्यानंतर काहीही नसणं, रिकामा सेट, हा पण तर या सेटचा सबसेट आहे ना. तर काय होतं, जेव्हा तुम्ही हे सगळे सबसेट, आता ह्या सेटचे एवढेच सेट पॉसिबल आहेत, तर हे सगळे सेट जेव्हा तुम्ही एका सेट मध्ये लिहितात तेव्हा ह्या सेटला म्हणायचं पॉवर सेट. त्याला कसं लिहितात? पी ऑफ ए, म्हणजे पॉवर सेट ऑफ ए. तर ही गोष्ट तुम्हाला समजली. माझ्या सगळ्या सबसेटांचा जेव्हा मी एक सेट बनवते त्या सेटला म्हणायचं पॉवर सेट. समजलं? आपण प्रॉपर सबसेट बघितला, आपण पॉवर सेट बघितला. आता पुढची कन्सेप्ट बघूया, इक्वल सेट्स, इक्विव्हॅलंट सेट्स आणि युनिव्हर्सल सेट. काय वाटतं तुम्हाला इक्वल सेट काय असेल? तर इक्वल सेट आपण केव्हा म्हणतो? जेव्हा माझ्याकडे दोन सेट आहेत. समजा माझ्याकडे सेट एक्स आहे आणि माझ्याकडे सेट वाय आहे. जेव्हा सेट एक्स चे जे मेंबर्स आहेत आणि सेट वाय चे जे मेंबर्स आहेत ते इक्वल असतात, तेव्हा त्या सेट्सला म्हणायचं इक्वल सेट. आता इक्वल सेटचं आणखीन एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी तुम्हाला उदाहरण देऊ शकते. समजा मी तुम्हाला सांगितलं की एक्स माझा सेट असा आहे, एक्स सेट मध्ये आहेत माझे सगळे इव्हन नंबर्स 1 ते 10 मधले. आता 1 ते 10 मधले इव्हन नंबर कोणते आहेत? 2, 4, 6, 8, 10, बरोबर. आणि मी सांगितलं की तुमचा सेट ए असा आहे, त्यात तुमचे सगळे 2 ने डिव्हिजिबल नंबर्स आहेत 1 ते 10 मधले. मग तो सेट कोणता येणार? 2 ने डिव्हिजिबल नंबर कोणते कोणते आहेत? 1 नंतर 2, 4, 6, 8, 10, बरोबर. आता हा सेट वेगळा आहे माझा, हा इव्हन नंबरचा सेट आहे आणि हा 2 चे डिवायझरचा सेट आहे. पण दोघांचे मेंबर तर सेम आहेत ना. 2 2, यातही 4 4 आहे, यात 6 6, 8 8, 10 10, दोघांचे मेंबर तर सेम आहेत. तर सेट एक्स आणि सेट ए हे दोन्ही इक्वल आहेत, म्हणून यांना मी म्हणणार इक्वल सेट. ठीक आहे, ही कन्सेप्ट समजली तुम्हाला? पुढची कन्सेप्ट आहे इक्विव्हॅलंट सेट. आता इक्विव्हॅलंट सेट कशाला म्हणायचं? जेव्हा तुमचे दोन सेट आहेत एक्स आणि तुमचा सेट आहे वाय. समजा तुमच्या एक्स चे जे इलेमेंट आहे त्याचा नंबर ऑफ इलेमेंट्स इन एक्स आणि नंबर ऑफ इलेमेंट्स इन वाय हे दोन्ही जेव्हा इक्वल असतील तेव्हा त्या सेटला म्हणायचं इक्विव्हॅलंट सेट. समजलं? मग तुमच्या एक्स मध्ये समजा मेंबर आहेत ए बी सी
आणि तुमच्या y चे मेंबर आहे 1 2 3. यात किती मेंबर्स आहेत? n of x आहे माझा 3 आणि n of y आहे माझा 3. मग माझा n of x इक्वल टू n of y. म्हणून या दोन सेटला मी म्हणणार इक्विव्हॅलेंट सेट. ही गोष्ट तुम्हाला समजली? पुढचं आहे कन्सेप्ट. आपण इक्वल सेट बघितले, आपण इक्विव्हॅलेंट सेट बघितलं. आता आपण बघू युनिव्हर्सल सेट. व्हॉट इज युनिव्हर्सल सेट? युनिव्हर्सल सेट कशाला म्हणायचं? समजा मी तुम्हाला म्हटलं की एक तळ आहे, ठीक आहे, देअर इज वन पॉन्ड. एक तळ आहे आणि त्या तळ्यामध्ये 6 बेडकं आहे. त्या बेडकांची नावं समजा A B C D E F G. जास्त झाले ना, 7 बेडकं झाले. ठीक आहे, आपण सपोज करू की एक तळ आहे आणि त्या तळ्यामध्ये 7 बेडूक आहेत आणि ह्या 7 बेडकांवर आपण आता अभ्यास करणार आहोत. तर अभ्यास करण्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की एक संच आहे माझा X. त्या संचामध्ये माझे 3 बेडकं आहेत. म्हणजे हे 3 बेडकं माझे एक स्पर्धा खेळायला जाणार सपोज. तर तो संच काय आहे? माझे 3 बेडकं म्हणजे A, F आणि D. हे 3 बेडकं त्यांचा मिळून एक संच आहे आणि हे स्पर्धा खेळायला जाणार आहेत. पुढचे 3 बेडकं आहेत, पुढचे 4 बेडकं माझे संगीताच्या कॉम्पिटिशन मध्ये जाणार आहेत. मग त्या सेटला मी नाव दिलं Y आणि त्या सेट मध्ये आहेत माझे बेडकं सपोज C, B, E आणि G. हे 4 बेडकं माझे संगीताच्या कॉम्पिटिशन साठी जाणार आहेत. आणि अजून मी सांगितलं की यातले 2 बेडकं जे आहेत त्यांना एकच पाय आहे. तर ते 2 बेडकं आहेत F आणि G. तर हा एक सेट आहे, ह्या सेटला मी नाव दिलं A. तर मी काय केलं की हा 7 बेडकांचा एक सेट आहे आणि त्यामध्ये मी हे वेगवेगळे सेट बनवले आणि ह्या सेटवर आता मी अभ्यास करत आहे. तर अशी केस जेव्हा येते, जेव्हा तुमच्या डिस्कशन मध्ये म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये एक नंबर ऑफ काही मेंबर्सचा एक सेट आहे आणि त्या सेटचे मेंबर्सच तुम्ही प्रत्येक ठिकाणी वापरतात आहे, तर ह्या सेटला म्हणायचं युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल म्हणजे आता तुम्हाला माहिती ना, आपल्या युनिव्हर्स मध्ये सगळंच आहे. युनिव्हर्स जर आपण बघितलं, त्याच्यामध्ये तारे, त्याच्यामध्ये माणसं आहे, त्याच्यामध्ये झाड आहे, पशु पक्षी सगळंच आहे ना युनिव्हर्स मध्ये. म्हणजे एखाद्या डिस्कशन मध्ये ज्या ज्या गोष्टी आपण यूज करणार, ज्या ज्या मेंबर्सला आपण इन्क्लूड करणार, त्या सगळ्यांचा सेट केला तर त्याला म्हणायचं युनिव्हर्सल सेट. तर तुम्हाला ही कन्सेप्ट समजली? तर युनिव्हर्सल सेटची कन्सेप्ट बघू. इफ इन अ पर्टिक्युलर डिस्कशन all sets under consideration are subset of set, say U. युनिव्हर्सल सेटला कशाने डिनोट करतात? U ने. then U is called universal set. त्यांनी एक्झाम्पल दिलं की सेट ऑफ नॅचरल नंबर n. आता मी तुम्हाला एक्झाम्पल समजा मी तुम्हाला सांगितलं की आपण नॅचरल नंबरवर काम करणार आहोत, म्हणजे नॅचरल नंबरचे वेगवेगळे सेट आपण बनवणार आहोत. तर त्या केसमध्ये नॅचरल नंबर हा असतो तुमचा युनिव्हर्सल सेट. ही गोष्ट तुम्हाला समजली? गुड. तर आपण युनिव्हर्सल सेट पण कंप्लीट केलं. पुढे आपण शिकणार ऑपरेशन्स ऑन सेट. सेटवर आपण काय काय क्रिया करू शकतो, म्हणजे आपण सेटचं ऍडिशन करू शकतो का, सेटचं डिव्हिजन करू शकतो का, काय काय करू शकतो ते आपण बघूया. तर ऑपरेशन्स ऑफ सेट मध्ये पहिला पार्ट आहे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. तर कॉम्प्लिमेंट कशाला म्हणायचं? तर कॉम्प्लिमेंट ऑफ सेट A इज डिनोटेड बाय A प्राइम और AC. म्हणजे A वर एक डॅश मारायची, याला म्हणतात A प्राइम,
आणि ए वर सी लिहिला. याला काय म्हणतात? ए कॉम्प्लिमेंट. ए कॉम्प्लिमेंट. इथे कॅपिटल ए लिहिते मी म्हणजे इझी होईल. याला असं बोलतात ए कॉम्प्लिमेंट. ए वर एक डॅश असेल तर त्याला म्हणतात आणि ए वर सी असं पण लिहू शकतात. तर कॉम्प्लिमेंट कशाला म्हणायचं? ए कॉम्प्लिमेंट इज एक्स such that x belongs to universal set. म्हणजे हे काय म्हणत आहेत की ए कॉम्प्लिमेंट मधले जे मेंबर आहे ते युनिव्हर्सल सेटचा मेंबर आहेत, पण ते ए चा हिस्सा नाही. दे आर नॉट बिलॉंग टू ए. म्हणजे काय झालं? म्हणजे याचा अर्थ असा, हे बघू आपण, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. तर आता समजा तुमचा एक युनिव्हर्सल सेट आहे. युनिव्हर्सल सेट मध्ये तुमचे काही मेंबर्स आहेत ए बी सी डी ई एफ जी एच आय जे. ठीक आहे. आणि तुमचा सेट ए आहे, त्या ए चे मेंबर आहेत ए बी डी आय. तर तुमचा ए कॉम्प्लिमेंट काय असतो? ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू, याला मी ए सी पण लिहू शकते. ए कॉम्प्लिमेंट असतो माझा हे मेंबर सोडून उरलेले सगळे मेंबर. युनिव्हर्सल सेट मधले हे पर्टिक्युलर 4 मेंबर सोडून उरलेले सगळे मेंबर असतात माझे ए कॉम्प्लिमेंट मध्ये. मध्ये कोणते कोणते मेंबर आहे? ए तर माझा झाला ए बी डी आय, हे 4 मेंबर आहेत माझे ए मधले. मग उरलेले मेंबर कोणते आहेत? सी ई जे एफ जी एच. झाले? तर हे जे उरलेल्या मेंबरचा जो सेट झाला त्याला म्हणायचं कॉम्प्लिमेंट ऑफ ए. कॉम्प्लिमेंट ऑफ दॅट सेट. तुम्हाला समजलं? म्हणजे युनिव्हर्सल सेट मध्ये ए चे जे मेंबर नाही आहेत ते असतात ए कॉम्प्लिमेंटचे मेंबर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ए कॉम्प्लिमेंट मध्ये कोणते मेंबर आहेत? जे ए मध्ये नाही आहेत. मग ए कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट मध्ये कोणते मेंबर असणार? थोडा विचार करा. हा माझा ए आहे, सपोज हा माझा युनिव्हर्सल सेट आहे. ठीक आहे. आणि हा माझा आहे ए. तर ए कॉम्प्लिमेंट काय असणार? हा असणार, बरोबर. हा जो गोलाच्या बाहेरचा भाग आहे हा माझा आहे ए कॉम्प्लिमेंट. आणि याचा कॉम्प्लिमेंट काय असणार? म्हणजे जे मेंबर याच्यात आहेत, जे मेंबर याच्यात नाहीत ते कोणते झाले? हे. म्हणून ए कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट असतो ए. ही गोष्ट समजली? ऑसम. नेक्स्ट बघूया युनियन ऑफ सेट. आता सेटचं युनियन कसं म्हणायचं? आता समजा तुम्हाला मी 2 सेट दिले, 2 वेगळे वेगळे सेट दिले मी तुम्हाला. हा सेट आहे ए आणि हा सेट आहे बी. तर सेट ए चे घटक आहेत सपोज ए बी सी आणि सेट बी चे घटक आहेत ई बी एफ. तर युनियन ऑफ सेट काय असतं? युनियन ऑफ सेट, युनियन म्हणजे एकत्रीकरण. आता एकत्रीकरण म्हणजे ह्या 2 सेटला मी एकत्र करणार, तर याचा युनियन काय होणार? म्हणजे ह्या दोघांना मी एकत्र केलं. ठीक आहे. तर ह्या केसमध्ये काय येणार? माझे ए चे मेंबर मी त्रिकोणात लिहिणार, माझे ए चे मेंबर फक्त आणि फक्त त्रिकोणात येणार आणि माझे बी चे मेंबर फक्त आणि फक्त गोलामध्ये येणार. ठीक आहे. आणि तुम्ही यामध्ये बघू शकतात की हा जो मेंबर आहे बी, हा ए मध्ये पण आहे आणि बी मध्ये पण आहे. मग या मेंबरला तुम्ही कुठे लिहिणार? तर हा जो पार्ट आहे जिथे हे दोन्ही आकृत्या एकत्र झाल्या आहेत, ओव्हरलॅप झालेला आहे, तिथे मी लिहिणार बी. मग इथे तुम्ही बघू शकतात की हा बी माझ्या त्रिकोणात पण इन्क्लुडेड आहे आणि हा बी माझ्या गोलात पण इन्क्लुडेड आहे. मग बाकीचे मेंबर ए आणि सी कुठे लिहिणार मी?
त्रिकोणात, कारण त्रिकोण आहे माझा सेट ए आणि गोल आहे माझा सेट बी, आणि बी मधले उरलेले मेंबर आहेत ई आणि एफ. तर समजलं तुम्हाला की जेव्हा आपण युनियन ऑफ सेटची गोष्ट करतो तेव्हा आपण काय करतो, दोन्ही सेटचे मेंबर आपण एकत्रित लिहितो, एक सोबत लिहितो. तर याला तुम्ही रोस्टर फॉर्म मध्ये कसं लिहिणार, तुमचा सेट ए आहे ए बी सी, तुमचा सेट बी आहे ई एफ बी, मग तुम्ही ए युनियन बी कसं लिहिणार, हे जे साइन आहे हे आहे युनियनचं साइन, ए युनियन बी, तर हे साइन आहे. तर ए युनियन बी काय लिहिणार तुम्ही, ए युनियन बी आहे दोघांचे मेंबर एकत्र लिहायचे, काय ए बी सी ई एफ. आता बी मी एकदा लिहिला आहे, सेट मध्ये कधीही कोणताही मेंबर रिपीट लिहिला जात नाही, हे लक्षात ठेवा. तर बी मी एकदा लिहिला आहे, मी तो परत लिहिणार नाही. तर माझा ए युनियन बी काय आला, ए बी सी ई एफ. तर ही गोष्ट तुम्हाला समजली, युनियन म्हणजे एकत्रीकरण. पुढची कन्सेप्ट आहे इंटरसेक्शन ऑफ सेट. आपण आताच हे एक्झाम्पल बघितलं, ह्या एक्झाम्पल मध्ये काय होतं, हा एक सेट होता आणि हा एक सेट होता. तर ह्या दोन सेट मध्ये एक मेंबर कॉमन असल्यामुळे आपल्याला ते सेट असे एकत्र लिहावे लागले, जेणेकरून माझा हा जो पर्टिक्युलर मेंबर आहे बी, तो माझ्या सेट ए मध्ये पण इन्क्लूड होणार आणि माझ्या सेट बी मध्ये पण इन्क्लूड होणार. तर ज्या केसमध्ये असे कॉमन मेंबर्स असतात तर त्या कॉमन मेंबरला इंटरसेक्शन म्हणतात. तर ह्या केसमध्ये आपण यातच बघूया, युनियन नाही, आता आपण शिकणार आहोत इंटरसेक्शन ऑफ सेट. इंटरसेक्शन म्हणजे यात एकत्रीकरण नाही येत, यामध्ये येतं कॉमन फॅक्टर. इंटरसेक्शन साठी कोणतं साइन वापरतात, इंटरसेक्शन साठी हे साइन वापरलेलं असतं आणि ते कसं लिहितात, ए इंटरसेक्शन बी. आता हेच एक्झाम्पल घेऊ, सिमिलर एक्झाम्पल घेऊ. यामध्ये ए आहे माझा ए बी सी, बी सेट आहे माझा ई एफ बी. ह्या केसमध्ये कॉमन मेंबर कोणता आहे, ए माझा याच्यात आहे, यात नाहीये, सी माझा यात आहे, यात नाहीये, ई माझा यात आहे, यात नाहीये, एफ पण माझा यात आहे, यात नाहीये, पण बी माझा यात पण आहे आणि यात पण आहे. मग यातला कॉमन मेंबर काय झाला, बी, तो या इंटरसेक्शन मध्ये मी लिहू शकते. म्हणून इंटरसेक्शन ऑफ सेट काय झाला, या केसमध्ये काय येणार, माझे सगळे मेंबर निघून जाणार, फक्त जे कॉमन मेंबर आहे तेच राहणार. मग माझा ए इंटरसेक्शन बी काय येणार, माझा ए इंटरसेक्शन बी आहे बी. ही गोष्ट समजली तुम्हाला. अजून एक एक्झाम्पल दाखवते तुम्हाला मी इंटरसेक्शन समजण्यासाठी. एक्झाम्पल बघू आपण. माझा सेट ए आहे 1 2 22 43 88 आणि माझा सेट बी आहे 3 2 23 43 68. तर यामध्ये माझं इंटरसेक्शन काय येणार, पहिले मी लिहिते ए युनियन बी. ए युनियन बी काय येणार माझा, ए युनियन बी येणार, सगळ्यांना मी एकत्र लिहिणार आणि जे माझे कॉमन मेंबर आहे मी त्यांना डबल लिहिणार नाही, त्यांना मी एकदाच लिहिणार. मग ए युनियन बी काय येणार, 1 2 22 43 88 3 2 आधीच लिहिलाय, 2 परत नाही लिहिणार, 23 43 ऑलरेडी लिहून झाला आहे आणि 68. ठीक आहे. त्यानंतर ए इंटरसेक्शन बी काय लिहिणार, ए इंटरसेक्शन बी म्हणजे कॉमन घटक. 1 कॉमन नाहीये, 2 कॉमन आहे, 2 यातही आहे यातही आहे, मग इंटरसेक्शन मध्ये मी लिहिणार 2. त्यानंतर 22 नाहीये, 43 आहे वो,
इथे पण आहे आणि इथे पण आहे, बरोबर. मग 43 पण येणार. त्यानंतर 88 नाहीये, 3 नाहीये, 23 नाहीये, 68 पण नाहीये. मग माझा A इंटरसेक्शन B काय आला? 2 आणि 43. तर तुम्हाला या दोन कन्सेप्ट समजल्या, युनियन ऑफ सेट आणि इंटरसेक्शन ऑफ सेट. आय होप चांगल्या समजल्या असतील. पुढे जाऊया. पुढे आपण बघूया डिफरन्स ऑफ सेट. आता डिफरन्स कशाला म्हणायचं? डिफरन्स ऑफ सेट. तर जेव्हा तुमच्याकडे एक सेट A असतो आणि तुमच्याकडे एक सेट B असतो, हा तुमचा सेट A आहे आणि हा तुमचा सेट B आहे, तर डिफरन्स ऑफ सेट काय असतं? मी समजा A मायनस B म्हटलं की A मायनस B चा डिफरन्स, तर ह्या केसमध्ये काय असतात? A चे तुमचे जे मेंबर, त्याच्यातनं B चे सगळे मेंबर काढून टाकायचे. ठीक आहे, हे आहेत B चे मेंबर, बरोबर. तर असा सेट ज्यामध्ये B चे मेंबर इन्क्लूड नाही होणार, तो असेल माझा डिफरन्स ऑफ सेट. म्हणजे सपोज माझा सेट A आहे, त्यामध्ये मेंबर आहे A B C आणि माझा सेट B आहे B E F. तर या केसमध्ये माझा A मायनस B काय असणार? जो घटक B मध्ये आहे आणि म्हणजे जो B चा घटक माझा A मध्ये आहे त्याला काढून टाकायचं आणि उरलेले सगळे घटक लिहायचे. मग ते येणार A आणि C. यामध्ये मी B लिहिणार नाही, कारण B माझा सेट B मध्ये पण आहे. समजलं? डिफरन्स ऑफ सेट कशाला म्हणायचं? डिफरन्स ऑफ सेट म्हणायचं A मायनस B चे उरलेले घटक जे A मध्ये आहे त्याला काढून टाकायचं. ठीक आहे, याची आपण डेफिनेशन पाहू. तर difference of set A and B is a set of elements which are in A. ते A मध्ये आहेत पण B मध्ये नाहीत. denoted by A minus B. ही गोष्ट समजली तुम्हाला? गुड. आता पुढची कन्सेप्ट आहे, वाव, पुढचा फक्त एक लॉ राहिला, तो आहे डी मॉर्गन्स लॉ. खूप छान आहे मित्रांनो हा डी मॉर्गन्स लॉ, मला तर खूपच आवडतो. चला तर बघूया डी मॉर्गन्स लॉ काय म्हणतो. डी मॉर्गन्स लॉ. तर माझा हा डी मॉर्गन काय म्हणतो ना, की माझा A युनियन B चा कॉम्प्लिमेंट हा असतो A चा कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन B चा कॉम्प्लिमेंट. आणि त्याने दुसरा सेम लॉ सांगितला आहे, A इंटरसेक्शन B चा कॉम्प्लिमेंट आहे तो असतो A चा कॉम्प्लिमेंट युनियन B चा कॉम्प्लिमेंट. आता हे कसं पॉसिबल आहे हे बघण्यासाठी आपण एक्झाम्पल्स बघू शकतो. आपण एक्झाम्पल घेऊया. त्यामध्ये सपोज माझा युनिव्हर्सल सेट आहे 1 2 3 4 5 6. ठीक आहे, माझा सेट A आहे 1 2 4 आणि माझा सेट B आहे सपोज माझा सेट B आहे 4 5 6. ठीक आहे, तर माझा डी मॉर्गन काय बोलतो? डी मॉर्गन बोलतो A युनियन B चा कॉम्प्लिमेंट आहे A कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन B कॉम्प्लिमेंट. तर आपण याला स्टेप बाय स्टेप बघूया. ठीक आहे, तर आपण बघूया पहिली कन्सेप्ट उचलू आपण, A युनियन B चा कॉम्प्लिमेंट. आता A युनियन B चा कॉम्प्लिमेंट काढण्यासाठी आपल्याला आधी काढावा लागेल A युनियन B, मग आपल्याला त्याचा काढावा लागेल कॉम्प्लिमेंट. तर बघू आपण A युनियन B काय येणार माझा?
माझा ए युनियन बी येणार. ए युनियन बी म्हणजे ए आणि बी चं एकत्रीकरण. ए युनियन बी मध्ये काय येणार माझा 1 2 4 5 6 बरोबर. मग ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट काय येणार. ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट म्हणजे हे मेंबर सोडून युनिव्हर्सल सेट मध्ये जितके मेंबर्स उरलेले आहेत ते. मग ए युनियन बी मध्ये कोणते कोणते मेंबर आहेत 1 2 4 5 6. मग कोणता मेंबर उरला 3. मग ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट काय आला 3. ठीक आहे. तर आपल्याला हे बघायचं आहे की ए युनियन बी चा हा जो कॉम्प्लिमेंट आहे तो ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंटच्या बरोबर आहे की नाही. ठीक आहे. तर आता आपण बघू. आता माझा ए कॉम्प्लिमेंट काय असणार. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे पहिले मी हे रफ करते. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे जे मेंबर्स माझे ए मध्ये आहेत, ए मध्ये नाहीत पण यू मध्ये आहेत, म्हणजे ए मधले मेंबर सोडून यू मध्ये जे मेंबर आहेत ते. तर ए कॉम्प्लिमेंट काय आहे माझा. ए कॉम्प्लिमेंट आहे आता बघू 1 यात आहे, यातही आहे, 2 आहे, यातही आहे, 4 यातही आहे. मग उरलेले कोणते मेंबर आले ए कॉम्प्लिमेंट म्हणजे 3 5 6. 3 5 6. बी कॉम्प्लिमेंट काय येणार माझा. बी कॉम्प्लिमेंट येणार आता 4 5 6 सोडून उरलेले मेंबर ते कोणते आहेत 1 2 3. 1 2 3. आता ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट काय येणार. आता हे दोघं आहेत ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. आता यामध्ये कॉमन मेंबर्स कोणते आहेत 3 माझा कॉमन आहे. 5 6 1 2 हे कॉमन नाहीये. तर माझा एक ए इंटरसेक्शन बी काय येणार 3. अरे अच्छा, इथे तर माझा ए युनियन बी आणि ए ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट आणि ए इंटरसेक्शन बी चा कॉम्प्लिमेंट हे दोन्ही इक्वल आले की. म्हणजे बरोबर बोलला होता तो. डी मॉर्गन बरोबर बोलला. त्याने काय सांगितलं ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट हा ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी चा कॉम्प्लिमेंटच्या बरोबर असतो. हे आपण प्रूव्ह पण केलं हो ना. तर आता ही तुमची नेक्स्ट असाइनमेंट आहे की तुम्हाला सेम एक्झाम्पल हे एक्झाम्पल घेऊन तुम्हाला हे प्रूव्ह करायचं आहे की ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंट. चला तर मित्रांनो आजसाठी इतकंच पुरे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या सेट या कन्सेप्ट बद्दल काही एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. तोपर्यंत बाय बाय.